आपकी अदालत मध्ये शिल्पा शेट्टींवर आरोप आहे की या आर फॅक्टर मध्ये गुंतलेले आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कोणी आर आला तर एक रोषणाई आली. रियालिटी शो, रिचर्ड गियर, रोषणाई नाही आली सर तिथे. राज कुंद्रा आणि आता राजस्थान रॉयल्स. हा, आणि रजत शर्मा. वा अच्छा, तुम्ही स्माइल सुद्धा करता रजतजी. पहिल्यांदा पाहिलं तुम्हाला हसताना. आणि मी असं ऐकलंय की आजकाल तुम्ही रामायण वाचत आहात. हा. तुम्ही काहीतरी जास्तच रिसर्च करताय माझ्याबद्दल. हा हा. आणि हे देखील खरं आहे की स्वामी रामदेव यांच्यासारखं तुम्ही योगगुरू बनण्याचा प्रयत्न करत आहात. हे बघ, काही प्रयत्न वगैरे करत नाहीये मी, पण मला वेगळं वाटायचं जेव्हा मी प्रवास करायचे. आणि जेवढे पण योगा DVD आणि बुक्स आहेत अब्रॉडमध्ये, ते ऑल डन बाय फॉरेनर्स. मला असं वाटलं की हा एक उत्तम मार्ग आहे लोकांना सांगण्याचा की यु नो दिस इज समथिंग कम फ्रॉम युअर ओन कंट्री अँड यू हॅव टू व्हॅल्यू इट. दॅट्स वाय आय डिड इट. आणि तेच पाहिल्यानंतर करण जोहरने म्हटलं की शिल्पा हॅज द बेस्ट बॉडी इन द कंट्री. थँक्यू. पण मला तुम्हाला दाखवायचं आहे की सुरुवातीला तुम्ही कशा होतात आणि तुम्ही वर्कआउट करून काय प्राप्त केले. प्लीज हा अन्याय नका करू. काही 2-4 फोटोज आहेत. मला वाटतं लोकांनी नक्कीच पाहिलं पाहिजे की शिल्पा शेट्टी आधी कशी दिसत होती आणि मेहनत करून कशी बनली आहे. ओ गॉड. हे देवा, हे काय बघतीये मी. 13 वर्षांची होते मी तेव्हा. हे फोटोग्राफ्स काही नेटवरती आले होते ना, कोणी वैऱ्यानेच टाकले असतील नेटवरती. तुमचे सगळे वैरी मला मदत करतायत. हा, थँक्स. I used to be a volleyball player. You notice I am so badly tanned in some pictures. पण हे नक्कीच लोकांना जाणून घ्यायचंय ते रहस्य की कसं तुम्ही तुमचा चेहरा, तुमचा लुक, तुमची बॉडी बदलली. अरे यार, शांत रहा. नाही, आय थिंक इट कम्स विथ अ लॉट ऑफ हार्ड वर्क्स, लॉट ऑफ एक्सपिरियन्स. लोक तुम्हाला विचारत असतील ना की शिल्पा तुम्ही कोणत्या गिरणीचं पीठ खातात. अगदीच एक तुमच्यासारखीच एक सामान्य मुलगी आहे जिला गोड आवडतं, जिला खूप छान जेवायला आवडतं. तरीही बिकॉज आय बिलॉंग टू द ब्युटी बिझनेस आय ऑब्व्हियसली हॅव टू केअर ऑफ माय सेल्फ. आय डू माय योगा, आय डू वेट ट्रेनिंग. तर काहीच हे अगदी सोप्या मार्गाने आलेलं नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की सकाळी उठून मी असं करते, तसं काही नाहीये. मी खूप मेहनत करते आणि मला असं वाटते की कोणीही हे करू शकतं ज्यांना खूप चांगलं दिसायचंय. यू हॅव टू पुट अ बिट ऑफ एफर्ट. तेच सिक्रेट, तोच फॉर्म्युला आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत की जे तुम्ही म्हणत आहात मेहनत करते. काय करता नेमकं? योगा करते मी एक बॅलन्स डाएट फॉलो करते. आणि याचा अर्थ असा नाही की मी डाएट करते. मी बिलकुल डाएट वरती विश्वास ठेवत नाही. आय ईट हेल्दी आणि मी खूप वेळेवर खाते आणि मी वर्कआउट करते. आणि मला असं वाटतं की मी या संतुलनामुळेच मी माझ्या आयुष्यात आहे तशी दिसते. हो, बोला. शिल्पाजी, तुम्ही एका फिल्म मध्ये एका कोळीण बाईचा खूप मस्त कॉमेडी रोल केला होता. प्लीज त्याचा एक डायलॉग ऐकवला तर खूप छान वाटेल. करायला लावू नका यार. हा, हे असं काहीतरी होतं माझ्या इंट्रोडक्शन मध्ये जिथे मला बोलायचं होतं. हसू नका रजतजी, ऍक्च्युली हसताना खूप छान दिसता तुम्ही. अरे ओ, अच्छा, मी सांगते तुम्हाला, ऐकवते. अरे ओ झिंगे, अब तू आया है ना मेरे नेट में, अब तू देखना मैं कैसा निकलती है तेरा छिलका. माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही वेगवेगळे रोल्स केले, ॲज अ होस्ट, ॲज अन ॲक्टर, ॲज अ कॉन्टेस्टंट, द विनर इन द रियालिटी शो, आता मला असं जाणून घ्यायचंय की तुम्ही तुमच्या आयुष्यात बायकोचा रोल कधी करणार आहात. लग्न ही अशी गोष्ट आहे की मी जेव्हा करेन, जेव्हा मी लवकरच करेन आता. कारण मला विश्वास आहे की यु नो आय वॉन्टेड टू बी मॅरिड to the right person, and God grace I found the right person. I want to have the children. I don't want to bring running in between, you know, असंख्य गोष्टी. आणि मी हे लवकरच करेन. मला मीडियावाल्यांकडून कळले की ऑक्टोबरमध्ये मी लग्न करते, जे मी अनाउन्स नाही केलंय.
मीडियामध्ये तर मी हे सुद्धा वाचलंय की तुम्ही म्हटलंय की मला लंडनमध्ये राहायचंय आणि लंडनमध्ये खूप मोठं घर आहे. मग इतक्या मोठ्या घरासाठी मुलं सुद्धा बरीच होतील. मीडियावाले जे काही बोलतात ना, जे मी बोलतेय आणि ते सगळं मिसकॉन्स्ट्रू होऊन बाहेर येतं, तर मला माहित नाही की मी कुठून सुरुवात करणार आहे. हा लंडनमध्ये घर आहे, पण मुंबई हे माझं पहिलं घर आहे. राज लंडनला राहतात, सो दॅट इज हिज फर्स्ट होम. सो वी ऑल्टरनेट बिटवीन होम्स. चांगली गोष्ट आहे की मला असं वाटतं की 2 चांगल्या जगात आहोत आम्ही. मुंबई हे कायमच माझं पहिलं घर राहील. आय थिंक नेव्हर एव्हर लिव्ह बॉम्बे फॉर नॉट फॉर एनीबडी. पण हे तर ठीक आहे, त्यामध्ये स्टेटमेंट तुम्ही म्हटलंय की आय एम डाईंग टू हॅव चिल्ड्रन. ऑफकोर्स मला मुलं हवी आहेत. अँड मेनी मेनी चिल्ड्रन. असं अजिबात नाही म्हणाले मेनी मेनी चिल्ड्रन. आय वॉन्ट टू हॅव चिल्ड्रन. बघू देवाची काय इच्छा आहे ते. पण आम्हाला लग्न तर करू द्या. म्हणजे इकडे खयाली पुलाव, अर्धा वेळ मीडियाच तुमच्यासाठी अर्ध्या गोष्टींचा विचार करून ठेवतं. सो तुम्हाला कळतच नाही काय बोलायचं. मला खरंच मुलं हवी आहेत, आणि जे काही देवाच्या मनात असेल ते घेण्यासाठी मी मी तयार एके आहे. ठिकाणी असंही वाचलंय की तुम्ही यामुळे लग्न करत नाही आहात कारण तुमच्यावर कालसर्प योग आहे. हे काय आहे? आणि या कालसर्प योगातून वाचण्यासाठी तुम्ही नागदेवतेच्या मंदिरामध्ये सारखं जाता. हे बघा, मला एक्सप्लेन पण नाही करायचंय हे सगळं. मीडियावाले, आय थिंक द मीडिया हॅज अ व्हेरी लिटल वर्क. म्हणून स्टोऱ्या बनवत प्रत्येक राहतात. थोड्या दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला पाहत असतो कोणत्या ना कोणत्या मंदिरात जाताना. मी देवावर विश्वास ठेवते. मी आज जे काही आहे ते आज त्यांच्याच कृपेमुळे आहे. जर कोणाला क्रेडिट द्यायचं असेल तर ते मी देवाला आणि ऑडियन्सना देईन. सो दॅट्स इट.